राज्यात डीसीपीएस, एनपीएस नंतर मोठा गाजावाजा करत शासनाने आरएनपीएस ही योजना आणली आणि आपली पाठ थोपटून घेत आहे. 10% कपात कमाईवर टाच असणार आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांची जी दर महिन्याला 10% अंशदान कपात होते, त्यापैकी कर्मचाऱ्याला कुठलीही रक्कम मिळणार नाही. हा निधी सरकार स्वतःच्या नियंत्रणात घेणार आहे. निवृत्तीनंतर मिळणारा 60% परतावा सरकारकडे जमा करावा लागणार आहे. आपल्याला हक्काच्या या पैशावर सरकारचा ताबा मिळवत असल्याचा हा प्रकार आहे. तसेच निधीचे विलिनीकरण 100% संपूर्ण निधीवर सरकारचा ताबा असणार आहे. अन्यायकारक अटी: जर तुम्ही यापूर्वी एनपीएस मधून पैसे काढले असतील तर ते 10% व्याजासह परत केल्याशिवाय या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. कायदेशीर अस्पष्टता सुद्धा आहे यामध्ये. योजनेच्या नियमावलीत भविष्यातील वेतन सुधारणांचा उल्लेख नाही. कमी उत्पन्न: वेतन आयोगाशिवाय पेन्शनची क्रय शक्ती कालांतराने कमी होईल. वेतन आयोगाचा कुठलाही स्पष्ट उल्लेख यामध्ये सरकारने केला नाही. तसेच धोकादायक पर्याय: एकदा विकल्प दिला की तो बदलता येणार नाही, ही सर्वात मोठी अडचण होणार आहे. तेव्हा राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी याचा सारासार विचार करून फक्त जुनी पेन्शनच आम्हाला लागू करावी ही मागणी सरकारकडे प्रकर्षाने केली पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व संघटनांनी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे.